टाकडीच्या जत्रा तेवढे पैसे देऊन तेवढी मजा आली आणि तेवढी बाहेर मजा आली भो. तर रामराम मंडळी, मी तुमचा अभय. 90 दिवसात 1 लाख कमायचा आजचा दिवस 55वा. गॅरेजवर आलो, 2-3 गाड्यांचे काम होते, मग ते पण करून दिले. या गाडीचा पण कनेक्टिंगचा आवाज होता, मग इंजन पण खोलायचं होतं. टप टप खोलायला पण झुपलं होतं, चहा पण घेतला, खोलून पण घेतलं. इंजन हाच राहतो कनेक्टिंग, तो पण बनवून आणावं लागत. आता टरबुजाचं ट्रॅक्टर पण आलं होतं, टरबूज पण घेतलं होतं, एक कापलं होतं बघ, ते पण लाल दरात निघलं होतं पुरं मस्त पैकी. मग पाका केल्यान सगळे पण खात होतो आम्ही. टरबूजचं खाल्लं होती. पोरेस पण आता पूर्ण मोकळी करून ठेवली होती. आता ही डिस्कोर पण आली होती सर्व्हिसिंग साठी, पटकीने ती सर्व्हिसिंग करून दिली. सिटी 100 पण झुपलं होतं. सगळे काम उरकून निघलं होतं. संध्याकाळी टाकळीला यात्रेला बुलेट ठाक ठाक करीत आलो होतो टाकळीच्या यात्रेमध्ये. आज शेवटचा दिवस होता म्हणून गर्दी पण होती. एवढ्या गर्दी सुद्धा आपले मित्र भेटले, मग त्यांना भेटून निघालो होतो दर्शनासाठी. इथं पण एकदम मस्त मध्ये लाईट माळ्याने सजवलेलं होतं, मग दर्शन घेतलं. टपटप एक फोटो काढला, लगेच निघालो होतो पाळण्याकडे. इतकी गर्दी होती, चालता पण नव्हते सुईना. पाळण्यापाशी तर आलो, पण एवढी गर्दी पाहून डायरेक्ट माघारी फिरलो. पहिलं तर कोण खाल्ला, नंतर आलो होतो दाबिली खायला. दाबिली खाऊन आलो होतो मस्त पैकी, मग वडा खायला. वडा खाऊन आम्ही जात होतो घरी. तुम्ही पण एक कमेंट करा मस्त पैकी.